शिवसेना उभाटा विभाग प्रमुख सुरेश पाटिल के नेतृत्व में एम पूर्व कार्यालय पर हंडा मोर्चा। शिवसेना उभाटा के युवा नेता आदित्य ठाकरे के आदेशानुसार विभाग प्रमुख सुरेश पाटिल के नेतृत्व में एम पूर्व कार्यालय पर हंडा मोर्चा का आयोजन किया गया। इस मोर्चा में हजारों की संख्या में महिला पुरुष शामिल हुए। सभी ने जोरदार घोषणाबाजी की। इस मोर्चा में शामिल हुए पूर्व नगर सेवक विठ्ठल लोकरे, सुनंदाताई लोकरे, समीक्षा सकरे, महिला विभाग संघटक सपकाळताई, उपविभाग प्रमुख अख्तर शेख, संजय चव्हाण, हेमंत साळवी, तात्या सारंग, सभी महिला व पुरुष शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख शामिल हुए। पूर्ण मुंबईमध्ये उद्धव साहेबांच्या आदेशाप्रमाणे आणि आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगरपालिकेमध्ये सार्वजनिक लोकांना ज्या समस्या जाणवत आहेत, पाण्याचा असेल, कचऱ्याचा असेल, रस्त्यांचे असतील, या सर्व विषयावरती आम्ही एक मोर्चा एम पूर्व या विभागावरती मानकूर शिवाजीनगर विधानसभेच्या माध्यमातून आणला होता। या मोर्चाचं नेतृत्व विभाग प्रमुख या नात्याने मी आणि माझ्या महिला विभाग संघटिका सकपाळताई, लोकरे साहेब, सकरेताई, माझे सर्व उपविभाग प्रमुख, महिला पुरुष शाखा प्रमुख आणि इथली जनता आज या मोर्चाचं नेतृत्व करत असताना पाण्याचा खूप मोठा असा प्रश्न काही विभागामध्ये जाणवतोय। काही ठिकाणी कंटामिनेशन आहे, पाणी खराब येत आहे, त्या संदर्भात पण हा विषय होता। दुसरा विषय, आता मुंबई महानगरपालिका पर घरामागे, पर झोपड्यामागे 50 रुपये हा कचऱ्याचा कर लावते आणि 500 स्क्वेअर फीटच्या खालचे ज्या फ्लॅट आहेत त्यांना 100 रुपये लावते। हे विषय पण आम्ही आज विभाग अधिकारी वॉर्ड ऑफिसरच्या त्यांच्या कानावर आम्ही घातलेला की त्यालाही आमचा विरोध आहे। आज जसं धारावी विकलं अदानीला, त्याच पद्धतीने शिवाजीनगरचे जे डम्पिंगचा जो विषय आहे तोही विषय आम्ही आज घेतलेला आहे की बाबा अदानीला ते दिल्यानंतर हेही तुम्ही देताय का? अच्छा, अदानीला तो विषय ती जागा देत आहे तर अदानी बोलतोय की बाबा ते सगळा कचरा मला मुंबई महानगरपालिकेने साफ करून द्यावा। मग त्याला जे 250 ते 300 कोटी रुपये लागणार आहेत तो भूदंड मुंबई महानगरपालिकेने का भोगावा आणि तो पैसा कोणाच्या खिशातून जाणार, तो जनतेच्या खिशातून जाणार आहे। हे सगळे विषय घेऊन आज आम्ही या एम पूर्ववरती धडकलेलो आहे। आज आम्ही फक्त त्यांना एक इशारा दिलेला आहे, येणाऱ्या काळामध्ये पूर्ण शिवाजीनगर मानकूरची सगळी जनता रस्त्यावरती उतरून हायवे बंद करेल, या अधिकाऱ्यांना तोंडावरती काळं फासतील, जे काय प्रकार होईल याला जबाबदार हे प्रशासन असेल। मी बोललो ना, त्या पद्धतीने आम्हाला उद्धवजींनी आणि आदित्य साहेबांनी जे आदेश दिले त्या पद्धतीने आज ईशान्य मुंबई 8मध्ये काल घाटकोपर पूर्व या विभागाला झाला, आज मानकूर शिवाजीनगरला आपण आंदोलन घेतलेलं आहे। पूर्ण मुंबईमध्ये जनता आता कंटाळलेली आहे यांच्या या प्रशासनाला। आज भारतीय जनता पार्टी असून दे, मिंदे असून देत, या लोकांनी पूर्ण मुंबई विकायला काढलेली आहे। मागच्या 2.5 वर्षामध्ये ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळी 11,000 कोटीची एफडी मुंबई महानगरपालिकेची मोडली गेली। कामं कुठे आहेत? कामं कुठेच दिसत नाही आहेत। 6,000 कोटीचा कॉन्क्रीटचा रस्त्याचं भ्रष्टाचार आदित्य साहेबांनी बाहेर काढलेला आहे। मग ही कामं गेली कुठे? वर्क ऑर्डर दिले तर मग कोणाला दिले वर्क ऑर्डर? कामं का होत नाहीत? हे सगळे विषय घेऊन आम्ही आज रस्त्यावर उतरलो। ह्याच्या पुढच्या काळामध्ये पण आम्ही ह्याच्यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन या पूर्ण मुंबईमध्ये करणार। आश्वासन पाण्याच्या संदर्भात आणि कचऱ्याच्या संदर्भात 1 आठवड्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये जेवढं होईल तेवढं बदल करून जास्तीत जास्त लोकांना पाणी आणि कचऱ्याची साफसफाई या विषयावर लक्ष देऊ म्हणून सांगितलेलं आहे। आम्ही त्यांना सांगितलेलं जर 1 आठवड्यानंतर काही नाही झालं तर आम्ही परत येऊन शिष्टमंडळ तुम्हाला त्याचा जाब विचारू कि जैसे अभी मुंबई भर आदित्य साहब का आदेश आने के बाद में मुंबई में कम से कम मुझे लगता है ये हमारे पाटिल साहब और प्रज्ञाताई, हमारे जो विभाग संगठिका है, इनके माध्यम से और माजी नगर सेविका और तमाम हमारे शिव सैनिक के शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख के माध्यम से ये दूसरा मोर्चा साहब ने यहाँ पर उपस्थित है, यहाँ पर लाके एम वार्ड पे रखा है। आपको सब लोग को मालूम है कि पानी की समस्या शिवाजी नगर में एक कम से कम 15-20 साल से लगातार है। आज एरिज की टाकी है जो बनाई है उसमें कम से कम 35 mld पानी, 40 mld पानी लिया जाता है। अगर आप देखेंगे तो कम से कम 7-8 नगर सेवक में आप कैलकुलेशन करेंगे तो 4 mld पानी भी लगभग हर वार्ड में जाता नहीं। और हाई लेवल का जो टाकी है जो RCF में है, उस टाकी में देखेंगे हाई लेवल और लो लेवल में ये लगभग 180 mld पानी लिया जाता है। तो 180 mld पानी अगर अपने एमिस्ट के लिए लिया जाता है और एरिस के टाकी में जो आगे जो टाकी बिठाई है इसमें 40 mld पानी आए
तो लगभग 140 ml पानी कहाँ पर है? ये पानी जाता है कहाँ? हम लोग को मिलता भी नहीं। मगर आप लोग को मैं बताना चाहता हूँ, ये पानी जाता है एम वेस्ट में। एम वेस्ट में जो हाई टावर है, बड़े बड़े टावर में पानी जाता है, जो मोस्टली हर बिल्डिंग में कमर्शियल मॉल है जिसमें डॉक्टर्स है, उस जगह में बड़े पैमाने पे पानी जा रहा है। और जो शिवाजी नगर इस जगह में जो स्लम है, इसमें सिर्फ 50 से 60 ml पानी आता है। तो ये पानी के संदर्भ में हमने वार्ड ऑफिसर को बताया। उसके बाद में जो कचरे की समस्या है, जो लगभग आप देखेंगे तो अपने वार्ड में 10 लाख की संख्या है, यानी लोक संख्या है। अगर देखेंगे तो कैलकुलेशन करेंगे तो उसमें कम से कम 1-1.5 लाख के लगभग 1.5 लाख घर हो सकते हैं, मुझे लगता है, पूरे अगर एरिया में देखेंगे तो उसमें जो साफ सूफ होना चाहिए, जिस ढंग के दत्तक वस्ती काम करती है, वो काम नहीं कर रही है। एक यूनिट के पीछे कम से कम 500 यूनिट के पीछे एक आदमी चाहिए, तो इधर 750 आदमी के पीछे एक यूनिट है। और जिस लेवल का काम होना मांगता है, उसमें जो यानी उनको जो मानधन मिलना मांगता है वो बहुत कम है। और दत्तक वस्ती का ये बहुत बड़ा रैकेट है। आपको मैं बताना चाहता हूँ, सबसे बड़ा बम्बई में अगर रैकेट रहेगा तो मानपुर शिवाजी नगर के वार्ड में दत्तक वस्ती का रैकेट है। ये दत्तक वस्ती एक ऑफिस में बैठ के 100 लोग का मंडल साथ में लेते हैं अपने। वो बेचारे मंडल के अध्यक्षों को भी कुछ मालूम नहीं रहता है, वो मंडल दे देते एक दत्तक वस्ती के जो ऑपरेटर है उसके पास में, वो लाके इधर लाके कोटेशन भर देता है। और वो दत्तक वस्ती जो जिसका मंडल है उसको 5-10 हज़ार रुपया दे देता है। और बाकी का जो 12 का यूनिट है, 18 का यूनिट है, वो 4 यूनिट में काम करता है। तो 4 यूनिट में काम होने वाला नहीं। तो इसमें सबसे बड़े जवाबदार प्रशासन के लोग हैं। तो इन्होंने आँख खोलना चाहिए। मैं वार्ड ऑफिसर जो नए, इनको मैंने बताया, आप पुलिस डिपार्टमेंट से आए, एक तो पुलिस डिपार्टमेंट का आपका हुद्दा, और बाद में सामान्य प्रशासन जो है, जो बीएमसी का, तो ये अगर जोर लगा के अगर काम करेंगे तो ये मानपुर शिवाजी नगर में अच्छे ढंग से काम हो सकता है। तो दूसरा बात, वार्ड ऑफिसर ने हमको बताया कि मैं अभी खुद 2 घंटा कम से कम एक वार्ड में खुद जाके मैं विजिट देने वाला हूँ। तो अगर 2 घंटा जाके अगर वार्ड ऑफिसर विजिट देता है तो ग्रास रूट पे जितने हैं, जो काम करने वाले या जो दत्तक वस्ती चलाते या जो है, ये सब अलर्ट हो जाएंगे। तो ये मानपुर शिवाजी नगर में काम अच्छे ढंग से हो सकता है। मैं अगर आपके पास में पुरावा है तो वो पुरावा हमारे विभाग प्रमुख पाटिल साहब है, इनके पास दो। वही पुरावा लेके हम एमसी के पास में बैठेंगे और वो पुरावे का आधार लेके हम उनके ऊपर कार्रवाई कर सकते हैं। नहीं कैसा, देखो मैंने वार्ड ऑफिसर को बताया, अगर 500 मीटर पे वार्ड ऑफिसर अगर नीचे आके देखेंगे ना तो आरएमसी का प्लांट है। ये 500 मीटर पे भी नहीं है। अगर 500 मीटर पे इंडस्ट्री जोन 30 साल के बाद में वो इंडस्ट्री जोन हट के वो दूसरा हाउसिंग जोन में जाता है। अगर इधर देखेंगे आप इंडस्ट्री जोन में 5-5, 3-3 आरएमसी का प्लांट। आजच्या हंडा मोर्चाच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छिते की ही महिला वर्ग आहे, ज्या काही समस्या असतात आपल्या विभागामध्ये, त्या सर्व समस्यांना जास्त जर तोंड कोणाला द्यावं लागत असेल तर महिला वर्गाला द्यावं लागतं। आज आपण पाहतात, हा तर आजचा हंडा मोर्चा होता, पाण्याची समस्या होती, परंतु मी जास्त बोलेन तर ती साफसफाईची समस्या या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। आपल्याला ठाऊक आहे, आता 2 महिन्याने पावसाळा येतोय। पावसाळ्या अगोदरचं या महानगरपालिकेने काय नियोजन केलेलं आहे? आता आपण जर पाहिलं तर आता 3 वर्ष झाले आहेत, नगरसेवक नाही आहे। नगरसेवकाच्या माध्यमातून जी साफसफाई असते, जी छोटे गटार किंवा मोठे गटारची साफसफाई असते, त्याच्यावर नियंत्रण नगरसेवक ठेवत होता। परंतु आता सध्या प्रशासन चालवत आहे, त्याच्या माध्यमातून या अधिकारी देखील रस्त्यावर उतरत नाही आहेत ते पाहण्यासाठी काम बरोबर होत आहे की चुकीचं होत आहे, हे पाहण्याचं काम कोणाचं आहे? अधिकाऱ्यांचं आहे। मी तर म्हणेन, या सर्व अधिकाऱ्यांनी जर हे रस्त्यावर उतरले नाहीत, जिथे जिथे कामं चालू आहेत तिथे जर त्यांनी कार्यस्थळी जर पोचले नाहीत, तर उद्या आपल्याला पावसाळ्यामध्ये या संपूर्ण या प्रभागामध्ये हे पाण्याचं साम्राज्य साचेल आणि पूरमय परिस्थिती उद्भवल्याशिवाय राहणार नाही। कारण आजही मोठ्या गटारांचं अजूनही नाले साफसफाई सुरुवात नाही केलेली आहे। फक्त आयुक्तांनी आपली पाहणी केली, ते मोठ्या मोठ्या नाल्यांची पाहणी केलेली आहे,
परंतु इथे जे त्यापेक्षाही छोटे नाले आहेत, त्या छोट्या नाल्यांची आपण पाहत असाल अजूनही साफसफाई चालू नाही आहे. म्हणजे आता 2 महिन्यात, उद्या 1 महिन्याच्या नंतर देखील पावसाळा चालू होऊ शकतो. परंतु त्यावेळेला जर ते मोठेच गटारं जर साफ नाही झाले तर छोट्या गटारांची काय हालत असेल. आणि छोट्या गटार जर साफ नाही झाले तर उद्या गल्ल्यातून चॅनलमधून जे पाणी रिटर्न जाईल तेव्हा घरामध्ये लोकांचं चिडणार आहे. आणि त्याला तोंड द्यायला, त्याच्या तोंडाला त्याला तोंड कोणाला द्यावं लागणार आहे, तर या महिलांना द्यावं लागणार आहे. तर माझी एकच विनंती आहे प्रशासनाला की तुम्ही वेळेत जागृत व्हा आणि आदेश द्या, निर्बंध लागू करा. आणि या जर तुम्ही गंभीर नाही झालात तर उद्या इथे नालेसफाई असून दे, नाही तर पाण्याचं समस्या असून दे. आज पाण्याच्या समस्यासाठी तर आम्ही इकडे माननीय आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आमचे विभाग प्रमुख सुरेश पाटील साहेब आणि विभाग संघटक प्रज्ञाताई सकपाळ मॅडम यांच्या माध्यमातून आम्ही आज हा हंडा मोर्चा काढलेला आहे. महिलांनी चांगलं सहकार्य केलं, कारण महिलांना दिवसभर काम करून ह्या गोष्टींना संपूर्ण तोंड द्यावं लागतं. आणि म्हणून महिलांचा आवाज म्हणून आज आम्ही या महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढला. आणि आज वॉर्ड ऑफिसरांना भेटून आम्ही ह्याबद्दलचे सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे. मग उद्या ते इथे समोर आपल्याला माहिती आहे घाटकोपर मानकुल ड्रिलिंगपूर जो ब्रिजच्या खाली सुशोभीकरणाचा प्रश्न आहे, तो सुशोभीकरणाचा प्रश्न पण आम्ही लावून धरलेला आहे. आज अजून 1-2 वर्ष 3 वर्ष पण झाले नाही त्या सुशोभीकरणाला, परंतु आज काय हालत आहे, तिथे सगळे ग्रेटी, तिथे माती निकृष्ट दर्जाची वापरलेली आहे. आणि त्यामुळे तिथे झाडं चांगली उगू शकत नाही आहे. झाडांचं जर तुम्हाला त्याला संगोपन करायचं असेल तर ती उत्कृष्ट प्रतीची माती पाहिजे. तिथे सगळी खडीबिडी टाकून त्या कॉन्ट्रॅक्टरांनी तूक लावायचं काम तिथे केलेलं आहे. मग ते देखील आम्ही आज वॉर्ड ऑफिसरांना निदर्शनाला आणलेलं आहे व त्यांना स्वतः सांगितलेलं आहे की तुम्ही जातीने लक्ष द्या, तिथे व्हिजिट करा आणि तो सुशोभीकरणाचा जो आहे मुलांसाठी खेळण्याचं तिथे चांगलं केलेलं आहे त्याचा देखील दुरावस्था झालेली आहे. आजही DLPमध्ये ते सुशोभीकरण झालेलं आहे. आणि ते देखील माझ्या कार्यकालामध्ये मी आदित्य साहेबांना पाठपुरावा करून तिथे तो मंजूर करून घेतलेला होता. आणि ते काम जर असं तूक लावायचं आणि इथे जर त्या गार्डन डिपार्टमेंटला जर त्याची जरा पण चिंता नसेल आणि उद्या झाडं आपण कशासाठी लावतो, लोकांच्या ऑक्सिजनसाठी आपण झाडांचा हे करतो. आता हल्ली तर जराही झाडं लावली जात नाही आहेत. झाडांना जेव्हा लावतो आपण तेव्हा संरक्षण जाळी पाहिजे असते. ती जाळी 3-4 वर्ष झालेली आहे, अजूनही जाळी त्यांनी कधी मागवली नाही आहे. मग जर छोटी झाडं जेव्हा असतात त्याच्यावर जर जाळी नाही लावली तर तिचं संगोपन होईल का त्या झाडाचं? झाडंही आपल्या मुलाप्रमाणे असतात आणि ती जर मुलांची काळजी तुम्ही नाही चांगली घेतलीत तर आपल्याला ऑक्सिजन घ्यायला देखील उद्या प्रदूषणाला तोंड द्यावं लागेल.